नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पदाची हॅट्रिक करणारे, सभागृह नेता, गटनेता हे पद भूषवणारे, भाजपकडून इच्छुक असलेले मात्र आता अपक्ष उमेदवारी करणारे शशिकांतजी जाधव आपल्यासोबत आहेत. भाऊ, खरं तर भाजपकडनं शेवटच्या मिनिटापर्यंत आपल्याला आश्वासन दिलं गेलं होतं की आपल्याला तिकीट मिळेल, अपक्ष उमेदवारी करावी लागते. नेमकं काय प्रकरण झालं? आपण बघितलं असेल की स्वतः माननीय चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, यांनी स्वतः परवाच्या दिवशी नाशिकमध्ये येऊन कबूल केलं की जे काही तिकीट वाटप झालं त्यामध्ये गोंधळ झाला आहे आणि त्याची सर्व जबाबदारी पक्षाने घेतलेली आहे, असं आपण त्यात समोर ऐकलं. मला वाटतं त्यानंतर जे काही झालेलं होतं आधी ते सगळं तुमच्या मीडियाच्या मार्फतही समोर आलं, पण समहाऊ ती प्रोसिजर चुकली आणि मला त्या ठिकाणी डावाला गेलेलं पूर्ण सातपूर आमच्या प्रभागातील किंवा सातपूरचं जे मंडळ आहे या मंडळातील सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी नाराज आहे. या नाराज असण्याचं कारण की आमदार आणि त्यांचे जे काही सिनियर पदाधिकारी ह्या सगळ्यांकडनं ज्या चुका झाल्या, ह्या सगळ्या चुकांवरती सगळे मंडळच्या मंडळ ह्या ठिकाणी सातपूरला आपण बघतो की ते नाराज झालेलं आहे. आणि आतून मग सगळेजण ते म्हणतात की भाऊ, नवीन उमेदवार जे येतील त्यांच्यावर आमचा रॅपो कसा राहील, आम्ही त्यांच्यावर भेटू कसं, ती आमची नाळ जमलेली नाही आहे. आणि त्यांचं ह्या प्रभागात तशा अर्थाने कुठलं काम नाही आहे. याच्या आधी ते मार्केट कमिटी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे कामं होते. आणि सातपूरची इथली जनता आहे, गेल्या 20 वर्षापासून मी 3दा लागोपाठ या ठिकाणी निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर आज आपण जे बघतायत की सगळे कॉन्क्रिटीकरण, रस्ते, गार्डन बिल्डन किंवा जे काही सुविधा आहे, तर 20 वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ हा सगळ्याला मी स्वतः साक्षीदार आहे. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेमका आपला आक्षेप कोणावर आहे? पक्षावर आहे, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर का स्थानिक आमदारांवर? नाही, स्थानिक लेवललाच हे सगळं घडलं. वरच्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला. रात्री 1:30-2 वाजेला 3 वाजता मला फोन आलेले आहेत, तुम्ही शहराध्यक्षांकडे जा, तिथून तुम्ही ते नंबर घ्या, तुम्ही सांगितलेली सगळी. आणि मी पूर्णच्या पूर्ण ज्यांनी सक्रिय काम केलं होतं BJPमध्ये, अशा 2 सक्षम आणि 2 खरोखर काम करणारा कार्यकर्ता, अशांची मी त्या ठिकाणी जोड लावली होती. म्हणजे नवीन BJPत काम करणारा, पूर्वीपासून काम करणारा, त्यालाही संधी मिळाली असेल. 2 सक्षम त्यांना घेऊन चालतात अशा. आता ही निवडणूक अवघड वाटतेय, सोपी वाटतेय काय? कारण अपक्ष आपण उमेदवारी करता आहात, कसा प्रतिसाद आहे? खरं तर ह्या सगळ्या परिसरात जर बघितलं तर लोकांना व्यक्ती म्हणून ह्या ठिकाणी इलेक्शन होत असतं आणि ज्याची नाळ ह्या पूर्ण प्रभागात आहेत, गेल्या 20-22 वर्षापासून जे मला सातत्याने निवडून देत आहेत, मला वाटतं त्या जनतेच्या आग्रहास्तवच मी ह्या ठिकाणी उभा राहिलो. अदरवाईज मी थोडंसं ठरवलं होतं की आपण थांबूया, पण पदाधिकारी नाराज, पक्षाचे पदाधिकारी, मंडळाचे पदाधिकारी, लोकही नाराज. मी शेवटच्या 1 तासामध्ये मला अपक्ष फॉर्म भरायला लोकांनी लावला आहे. शेवटच्या 1 तासामध्ये घडामोडी घडल्या आणि अपक्ष फॉर्म भरण्याची वेळ आली, असं शशिकांत जाधव सांगतायत. स्थानिक पदाधिकारी यांच्यामध्ये जो असमन्वय बघायला मिळाला, जो गोंधळ झाला, त्याचा फटका जो आहे तो या ठिकाणी अनेक उमेदवारांना बसला. शशिकांत जाधव त्यांच्यापैकी एक आहेत, अपक्ष उमेदवारी करतायत आणि त्यामुळे या प्रभागाकडे आता इथल्या निकालाकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.